पत्रकार बांधवांचं भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते माजी खासदार श्री निलेशजी राणे साहेब आज पत्रकार परिषद आयोजित केली। पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष माननीय आमदार राजूमामा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, आमदार चंदूभाई पटेल, आमदार मंगेशजी चव्हाण, नंतर जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सुरेश उपस्थित अशी महत्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित केली। मी सरांना विनंती करेन की आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करू। मराठा आरक्षणाचा घोळ जो ठाकरे सरकारने केला आणि रोज उठून आरोप करतायत केंद्र सरकारवर, कारण का त्यांना विषयच लक्षात येत नाही। विषय समजून घ्यायचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही। असा एकही अभ्यासू व्यक्ती ठाकरे सरकारमध्ये नाही ज्यांनी या विषयाचा अभ्यास केला असावा। मराठा आरक्षण हा विषय रोज पेटत चाललाय आणि तो आता थांबणार नाही। ठाकरे सरकारने आजपर्यंत जे खोटं बोलले, आता त्यांच्या अंगाशी याला सुरुवात झाली। आरक्षण टिकलं नाही त्याच्यासाठी ठाकरे सरकारच कारणीभूत आहे। त्याची कारणं मी तुम्हाला सांगतो। जे रेफरन्सेस द्यायचे असतात, ज्या नोंद द्यायची असतात इतर राज्यातल्या किंवा डॉक्युमेंट, अनेक असे रेफरन्सेस ठाकरे सरकार किंवा त्यांच्या वकिलांनी हे सादरच केले नाही। कारण का कधी संघटितपणे, कधी विचार करून अशी कुठली मराठा आरक्षणासाठी विषयासाठी कधी त्यांनी मिटिंगच बोलवली। आणि अशोक चव्हाण हे त्या समितीमध्ये असल्यामुळे आम्हाला खात्री होती मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि त्यांना रिजेक्ट होणार कोर्टामध्ये, आणि तसंच झालं। मराठी ट्रान्सलेशन रिपोर्टमध्ये केले पण अनेक्शरमध्ये केलेलं नाही। आता जज साहेब जे बसले ते काय मराठी वाचायला बसलेले नाही, त्यांना काय मराठी वाचता येत नाही, म्हणून जाणून बुजून हे झालंय का ही माझ्या मनामध्ये शंका नाही, जाणून बुजूनच झाले। भोसले कमिटी बसली। भोसले कमिटी बसल्यानंतर त्यांनी जो अहवाल सादर केला, काय होतं त्या अहवालामध्ये, जे आम्ही सांगत होतो तेच भोसले साहेबांनी सांगितलं। एकही वाक्य इकडे तिकडे नाही। सुप्रीम कोर्टाने असं कुठेच लिहिलेलं नाही की तुम्ही रिव्ह्यू करू शकत नाही। केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकलेली आहे। राज्य सरकारने अजूनपर्यंत जी काय काल काय परवा जी काय 9 लोकांची कमिटी स्थापन केली, कारण का त्यांना हे माहित नव्हतं, महिना दीड महिना त्यांना हे लक्षात येण्यामध्ये गेलं की मागास आयोग स्थापन करावा लागेल, मागासलेपणा सिद्ध करावा लागेल, आणि तो मागासलेपणा सिद्ध झाल्यानंतर तो रिपोर्ट राज्यपालांकडे जातो, राज्यपालांकडून तो राष्ट्रपतींकडे जातो आणि 102 अंतर्गत जी काही घटना दुरुस्ती करायची ती होते। अजित पवारांना त्याच्यातलं काही रस आहे मला वाटत नाही, उद्धव ठाकरेंना काय आहे असं वाटत नाही। मराठा आरक्षणाचा विषय असा अडकला। आता मागास आयोग तयार करणं, स्थापन करणं, रिपोर्ट अहवाल बाहेर काढणं, मागासलेपणा दाखवणं हे काय केंद्र सरकारचं काम नाही, हे राज्य सरकारचं काम आहे। कारण का हाच अहवाल वरती राष्ट्रपतींकडे जातो आणि तिथून घटना दुरुस्तीसाठी। तिकडेही खोटं बोलले। कुठलाही टेक्निकल मुद्दा हे उद्धव ठाकरेंनी हातात पेपर न घेता त्यांनी सांगून दाखवावा मी काही हारायला तयार आहे मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये। ते बोलू शकत नाही कारण का अभ्यास नाही, त्यांच्या मनातच नाही मराठ्यांना आरक्षण देण्याचं। फक्त लटकवत बसायचं, फिरवत बसायचं, आणि बिनकामाचे ते आहेत संजय राऊत, तुम्ही कॅमेरा लावता रोज सकाळी त्यांच्या घराबाहेर,
ते रोज सकाळी कुठेतरी दुसरीकडे विषय वळवतात की दिवसभर मग तोच विषय. पण मूळ विषय, टेक्निकल विषय कोण समजूनच घेत नाही की तुम्ही कमी पडलात, राज्य सरकारचे वकील कमी पडले केंद्र सरकारमध्ये बाजू मांडण्याकरिता. तिथे जर बाजू मांडली असती जसं फडणवीस साहेबांनी त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये मांडली तर आज हा विषय झाला नसता. अनेक दस्तावेज, अनेक रेफरन्सेस हे सुप्रीम कोर्टामध्ये सादरच केले गेले नाहीत. हा आरोप नाहीये, हे खरं आहे. तेव्हाचे महाधिवक्ता कुंभकोणे हे हिअरिंगलाच जायचे नाहीत. का जायचे नाहीत? अशा अनेक त्रुटी महाराष्ट्र सरकारमुळे आणि महाराष्ट्र सरकारने केल्यामुळे, हा सगळा घोळ, हा सगळा बोगसपणा केल्यामुळे आज मराठा मुलांना आज त्यांचे मुडदे पडतायत. त्यांना कुठे जावं कळत नाही, काय करावं कळत नाही. हात पसरून झाले, आंदोलन करून झाली. आता ठाकरे सरकार तीव्र आंदोलन कधी मराठी करतायत याची वाट बघताय असं मला वाटतंय. आणि तो दिवसही लांब नाही. घरामध्ये घुसून मराठे तुमच्याकडून त्यांच्या हक्काचं घेतील एवढं लक्षात ठेवा ठाकरे सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी. अनेक नेते आता आपापल्या परीने आंदोलनाचा इशारा देत आहेत. भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यासारखी अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरून मराठ्यांना एकत्र करून एक तीव्र आंदोलन उभं करतोय. त्याची पुढची रूपरेषा ही तुम्हाला काही दिवसात कळेल. पण तोपर्यंत तुम्हाला या संदर्भात कुठलाही विषय विचारायचा असेल, प्रश्न असेल, तुम्ही विचारू शकता. विनायक मेटे आणि अशोक चव्हाण तिघांचे मतांतर होत आहेत मराठा आरक्षणासंदर्भात. कसलं मतांतर? परवा बीड जिल्ह्यामध्ये विनायक मेटेंनी आंदोलन केलं. तुम्हाला काय म्हणजे ते लढतायत अजूनही, म्हणजे दोघांचे आम्ही सगळेच लढतोय, अजून आरक्षणच मिळालेलं नाही. काय बघा, संजय राऊत काय म्हणतो त्याला आम्ही कधीच महत्व दिलं नाही. तो ठाकरेंच्या पगारावर आहे, बोलणं भाग आहे. संजय राऊत बोलले नाही तर त्यांना पगार मिळेल का सामन्यातून? काहीतरी विचार करा. आणि संजय राऊत म्हणजे कोण आहे तो? काय केलं महाराष्ट्रासाठी? मराठ्यांना अपमान करायचं काम केलं फक्त. अजूनपर्यंत माफी मागितली नाही. तो हिशोब करू आम्ही नंतर. एकीकडे विनोद पाटील म्हणतायत औरंगाबादला की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आता राज्य सरकारचं नाही आहे. मी आता तुम्हाला जी प्रोसिजर सांगितली ती टेक्निकल प्रोसिजर सांगितली. कोणाला त्याच्याबद्दल माहिती नसेल, आम्ही त्यांना माहिती द्यायला तयार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून आता केंद्राच्या कोर्टात सीट गेला असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. परंतु भाजप सरकारच्या वतीने एक सकारात्मक भूमिका घेतली जाईल. ही सकारात्मकच आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठीच भारतीय जनता पक्ष तळमळ करते. मला सांगा, इतर कुठला पक्ष रस्त्यावर उतरला हो संघटना सोडल्या तर? आणि केंद्र सरकारच्या कोर्टात गेलाय म्हणजे काय? आता केंद्र सरकारने काय करायला पाहिजे तर तुम्ही म्हणाल 102 कलम अंतर्गत दुरुस्त केलं पाहिजे. पण त्याची रिपोर्टिंग कुठून गेली पाहिजे? तर राज्य सरकारने मागास आयोग स्थापन करून गेली पाहिजे. ती का करत नाही? त्याला 1-1.25 महिना का गेला? आता कोर्ट विचारेल तुम्हाला, राज्य सरकारला, की तुम्ही 1-1.25 महिने का झोपला होतात का? तेव्हा काय उत्तर आहे राज्य सरकारचं मला बघायचं. उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत जाणार आहे, त्या प्रश्नाची बातमी काय आरती ओळायची त्यांची? काय करायचं? त्यांचं काम आहे ते. एक तर घरातून बाहेर पडले ते कुठेतरी, आता ती एक वेगळं यज्ञ टाकायला लागली की पहिल्या घरातून बाहेर तरी आले. आणि दिल्लीला जाणार आहेत तर ते मुख्यमंत्री आहेत. मोदी साहेबांनी बोलवलं असेल, वेळ दिली असेल म्हणून जात आहेत. संभाजीराजेंनी जी आता भूमिका जाहीर केलेली आहे, बीडमध्ये त्यांचा पहिला मोर्चा निघाला, भाजप काही पाठिंबा देणार? तो पक्षाचा विषय आहे. त्यांनी राजेंनी काय पक्षाला विचारून काय तारीख जाहीर केलेली नाही. कारण का खासदारकी भारतीय जनता पक्षाने त्यांना दिलेली आहे. त्यांनी पक्षाला विचारून जे काय करायचं ते करावं.
पण ही तारीख काय आम्हाला विचारून किंवा पक्षाला विचारून तरी जाहीर केलेली नाही आणि पक्ष त्याच्यावर योग्य निर्णय घेईल. सर, त्यांनी असाही आरोप केला की गेल्या काळात भाजप सरकार आणि आता महाविकास आघाडीचं सरकार एकमेकांकडे नुसतं बोट दाखवण्याचं काम करतात. राजे काय बोलतायत ते मी ऐकतोय आणि मध्ये मी माझी प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल दिली होती की राजेंनी सगळीकडे जाऊन मराठा समाजाला स्वस्त करू नये. त्याचं कारणच हे होतं की राज्य सरकारकडे द्यायलाच काय नाही. त्यांनी जे काही करणं जो भाग आहे तो राज्य सरकार करतंय का, हा प्रश्न राजेंनी राज्य सरकारला विचारला पाहिजे की तुम्ही मागास आयोग का स्थापन केला आणि केला तुम्हाला 1.25 महिना का लागला आणि त्या अहवालावर वरती तो अहवाल जाऊन मागासलेपणा जो आम्हाला सिद्ध करायचा आहे त्याच्यानंतर कलम अंतर्गत जी काही दुरुस्ती व्हायची ती त्याच्यानंतर होणार, लक्षात ठेवा. राजेंनी पहिलं राज्य सरकारला प्रश्न विचारावा की हे का झालं नाही आजपर्यंत. मोर्चा हा त्यांनी कलानगरला काढला पाहिजे की खरं बिघडवलं कोणी मराठा समाजाचं मराठा आरक्षण तर ते ठाकरे सरकारने बिघडवलं. अहो, जे फडणवीस साहेबांनी 5 वर्ष टिकवलं त्यांनी घालवलं, ओबीसीचं आरक्षण घालवलं. यांना काय टिकवता आलं मला सांगा ना. अहो, देशामध्ये करोना 1 नंबर महाराष्ट्र आहे. मृत्यूदरामध्ये, केसेसमध्ये, ऍक्टिव्ह केसेसमध्ये. अहो, तिथे मुंबईमध्ये जिथे मुख्यमंत्री राहतात तिथे स्मशानामध्ये चेहरा दाखवण्यासाठी 5-5 हजार रुपये घेतले जातात. जाऊन बघा. हे काय मुख्यमंत्र्यांचं सांगताय तुम्ही. राजेंनी इतर कोणाला प्रश्न विचारण्यापेक्षा ह्यांना प्रश्न विचारा या मुख्यमंत्र्यांना, वेळ वाचेल त्यांचा. काय बघा, ते काय त्यांच्या डोक्यात काय आहे हे तुम्ही त्यांना विचारा. मी माझी पक्षाची भूमिका मांडायला इथे आलो आणि तो विषय आजचा आहे. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा खरं तर न्यायालयातून हे झालेला आहे, निर्णय झालेला आहे. आता हे आंदोलन करून किंवा काही त्याच्यात बदल घडू शकतो असं वाटतंय आपल्याला. लक्षात घ्या, तीव्रता हे तुम्हाला कशी दाखवता येईल लोकशाहीमध्ये. प्रत्येक जण काय वकील नसतो, पण समाज आज भडकला आहे. 58 मोर्चे निघाले तेव्हा तुम्हाला कळलं ना की कोपर्डीची तीव्रता काय होती. समाज शांत आहे असं कळल्यावर ठाकरे सरकारसारख्या सरकारला कारणं मिळतात आरक्षण रद्द करायची. वकील नाही गेले तरी चालते, रेफरन्स नाही दिले तरी चालते. ही कारणं आहेत ठाकरे सरकारची. आम्ही त्या पक्षात होतो. उद्धव ठाकरेंना मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नव्हतं, कधी द्यायचंच नाहीये. हे वेळ काढतायत की तुम्ही केंद्राकडे बोट दाखवा, कारण का त्यांना माहिती आहे कोण टेक्निकल विषयांमध्ये जाणार नाही, पत्रकारही जाणार नाही. आज जे मी तुम्हाला टेक्निकल विषय बोललो तेवढे टेक्निकल त्यांना जर तुम्ही विचारले ते तुमच्या समोर देखील बसणार नाही. पण फक्त वेळ काढायचा, कसा तरी करोनाचं कारण सांगायचं. पण आता किती जरी कारणं सांगितली तरी आता मराठे थांबण्यातले नाहीत. जे सत्ताधारी आमदार आहेत तेच आंदोलन करतायत, आपण कसं बघताय. कोण बसले मला या विषयाची माहिती नाही. आमदारच बसलाय. उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची किंमत असते. डिपार्टमेंटला आपल्या प्रायव्हेट लिमिटेड सारखंच वापरत आहे ते का मला सांगायची गरज नाही. वाजेंचं उदाहरण आहे तुमच्यासमोर. किती कोटीची वसुली आणि किती कसं पोलीस डिपार्टमेंट वापरलं गेलं, किती मर्डर झाल्या आणि किती काय काय झालं हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही. पोलीस डिपार्टमेंट हे ठाकरे किंवा पवारांचं प्रायव्हेट लिमिटेड असल्यासारखं सध्या वागत आहे. पण ठीक आहे, सरकार तुमचं आहे म्हणून वागत असेल, परिस्थिती बदलेल.